हरिः ओम. श्री स्वामी समर्थ. चोळाप्पा, श्रीपाद भट आणि इतर सेवेकऱ्यांसह स्वामी महाराज एकदा मणूर गावी आले. तिथे भीमेला महापूर आला होता. नौका होत्या, पण त्या पैलतीरी होत्या हो. आणि मग आता त्या आणणार कोण इकडे? जायचं कसं? सगळ्यांना प्रश्न पडला, पण स्वामी स्थितप्रज्ञ होते. हसले आणि म्हणाले, आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल की, आणि अवश्य आणेल बरं नौका. अहो, लगेचच श्रीपाद भटांनी त्या पुरामध्ये उडी मारली हो. बघता बघता सेवेकरी घाबरले. स्वामी महाराज, श्रीपाद भटांचं रक्षण कराव. स्वामी म्हणाले, अरे घाबरून कशाला जाताय? तो लठ्ठ्या मरतोय कशानी? आत्ता येईल बघा नौका घेऊन. अजिबात घाबरू नका कोणी. माझा लठ्ठ्या आहे तो. अहो, आणि खरोखरच थोड्या वेळामध्ये श्रीपाद भट नौकेसह आला बरं. आणि मग सर्व मंडळी थोरल्या मणूरकडे रवाना झाली. थोरल्या मणूरच्या गावचा पाटील होता. त्याचा मुलगा हनुमंत हा महामारीमुळे शेवटच्या घटका मोजत होता हो. पाटील स्वामींना पाहिलं आणि स्वामी चरणी लोळण घेतली हो. कोसळलेच पाटील. स्वामी निश्चल होते. ते म्हणाले, हे पहा, कडुनिंबाचा पाला हनुमंताच्या शरीराला लावा आणि पाण्यामध्ये वाटून तो त्याच्या तोंडामध्ये घाला. झालं. स्वामी आज्ञाप्रमाण लगेचच उपाय केला गेला. अहो, आणि काय आश्चर्य, काय सामर्थ्य आहे स्वामी महाराजांचं. थोड्याच वेळामध्ये हनुमंताच्या देहामध्ये चलनवलन झालं. आणि मग काय हो, आनंदी आनंद झाला सगळ्यांना. पाटील आनंदित झाले आणि आनंदाने मग स्वामींची षोडशोपचार पूजा केली. सर्व सेवेकऱ्यांना आनंदानं पाटलांनी भोजन दिलं. स्वामी कृपेने गावातली ते महामारीचा उपद्रव सुद्धा बंद झाला दुसऱ्या दिवशीपासून. अफाट सामर्थ्य आहे हो आमच्या स्वामी माऊलींचं.